स्वागतम स्वागतम सुस्वागतम। विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी आपण 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी या ठिकाणी जमलो आहोत। 76वा प्रजासत्ताक दिन सोहळा संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे आणि त्याचप्रमाणे आपण आपल्या गावात आपल्या शाळेत या राष्ट्रीय कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे। तेव्हा सर्वप्रथम आजच्या या स्वातंत्र्य दिनी कार्यक्रम सोहळ्याचं अध्यक्षस्थान आपल्या शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री SP नारळे सर स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो। त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाचं प्रमुख अतिथीस्थान माननीय श्री गंगाधीभाऊ राऊत विशेष निमंत्रित स्थानिक शाळा समिती वनोजा हे स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो। त्याचप्रमाणे आपले दुसरे विशेष निमंत्रित माननीय श्री प्राध्यापक संजय भाऊ राऊत यांना मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा आजच्या या कार्यक्रमाचं प्रमुख अतिथी स्थान स्वीकारावं। आदर्श ग्राम वनोजा येथील प्रथम नागरिक माननीय श्री डॉक्टर श्रीरामजी मुखमाले साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा आजच्या या कार्यक्रमाचं प्रमुख अतिथी स्थान स्वीकारावं। त्याचप्रमाणे माननीय श्री नरेंद्र भाऊ राऊत तंटामुक्ती अध्यक्ष आदर्श ग्राम वनोजा यांना मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा आजच्या या कार्यक्रमाचं प्रमुख अतिथी स्थान स्वीकारावं। तद्वतच शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष माननीय श्री गजानन भाऊ राऊत यांना मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा आजच्या या कार्यक्रमाचं प्रमुख अतिथी स्थान स्वीकारावं। त्याचप्रमाणे माननीय श्री सुरेशरावजी राऊत काका यांना मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा आजच्या या कार्यक्रमाचं प्रमुख अतिथी स्थान स्वीकारावं। आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापिका कुमारी बेलोकार मॅडम यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं प्रमुख अतिथी स्थान स्वीकारावं। उपस्थित सर्व मान्यवरांना, प्रतिष्ठित नागरिकांना आणि सर्व पालक वर्गाला मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा आजच्या या कार्यक्रमासाठी आपण प्रमुख अतिथी आहात आणि आपणही आपलं स्थान ग्रहण करावं। माननीय श्री राजेश भाऊ महल्ले यांना मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा आजच्या कार्यक्रमाचं प्रमुख अतिथी स्थान स्वीकारावं। श्री मनोहररावजी राऊत काका यांना मी विनंती करतो की त्यांनीही या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचं प्रमुख अतिथी स्थान स्वीकारावं। यानंतर पूजनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया। सर्वप्रथम महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजीराजे यांच्या पुतळ्याचं पूजन व हारार्पण माननीय श्री गंगाधीभाऊ राऊत विशेष निमंत्रित सदस्य हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो।
माननीय श्री दिलीप भाऊ राठोड, पालक शिक्षक संघ सहसचिव यांनासुद्धा मी या ठिकाणी विचारपीठावर आमंत्रित करतो. त्यांनीसुद्धा या ठिकाणी येऊन आपलं प्रमुख अतिथीचं स्थान स्वीकारावं. पूजनाचा हा कार्यक्रम येथेच आटोपता घेऊन पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो. महाराष्ट्र शासनाच्या 31 डिसेंबर 2024च्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या परिपत्रकानुसार 26 जानेवारी निमित्त संपूर्ण देश पातळीवर सांस्कृतिक कार्यक्रम, वक्तृत्व स्पर्धा, गीतगायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा, चित्रकला, खेळ व विज्ञान प्रदर्शनी अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्याचा अशा प्रकारचा आदेश शासनाचा या ठिकाणी आहे. आणि त्यानुसार आपण आज राष्ट्रीय सणानिमित्त, आज प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या शाळेमध्ये या सर्व कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. त्याचप्रमाणे अवघ्या काही दिवसामध्ये इयत्ता 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षा सुरू होत आहेत. आणि त्या बोर्ड परीक्षा सर्व 10वीच्या आणि 12वीच्या कॉपीमुक्त आणि भयमुक्त वातावरणात व्हाव्यात यासाठी महाराष्ट्र राज्य मंडळाने परिपत्रक काढून काही नियमावली जाहीर केलेली आहे. त्या नियमावली संदर्भात आपल्या शाळेच्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापिका कुमारी बेलोकार मॅडम यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, संविधानकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आमच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांना सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करते. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नारळे सर आणि उपस्थित सर्व मान्यवर आणि आदरणीय सर्व व्यासपीठ आणि गावकरी मंडळी, तसेच आमचे सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी, तसेच माझे विद्यार्थी, आम्हाला जे पत्रक आलेलं आहे, सप्ताह आम्ही राबवला आहे कॉपीमुक्त अभियानचा, त्यासाठी बोलण्यासाठी मला इथे त्यांनी बोलवलं आहे. तर मी सगळ्यांना सांगू इच्छिते सर की आपल्या इथे आता जो शासनाचं जे पत्रक आलेलं आहे त्या पत्रकानुसार आपल्याला 7 दिवस कॉपीमुक्त अभियानाचा सप्ताह राबवायचा होता आणि तो आम्ही राबवला आहे. 7 दिवस विद्यार्थ्यांना 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना इथे बसवून त्यांना कॉपीमुक्तीची शपथ दिल्या गेली. तसेच परीक्षेचे जे नवीन नियम आलेले आहे त्याविषयी सुद्धा त्यांना अवगत करण्यात आले. आता त्या पत्रकामध्ये असं सांगितलं आहे की ही जबाबदारी फक्त शिक्षकांचीच नाही, तर ते पत्रक जे आहे ते पालक वर्गाला देखील मार्गदर्शक आहे. म्हणजे पालक वर्गाची सुद्धा आता तेवढीच जबाबदारी असणार आहे. याला कारण म्हणजे नवीन GR नुसार आता शाळेचे शिक्षक किंवा जे केंद्र संचालक असतील ते त्या शाळेवर राहणार नाही, त्यांना दुसरी शाळा दिल्या जाईल आणि दुसऱ्या शाळेतील शिक्षक पर्यवेक्षक म्हणून आपल्या इथे पाठवल्या जातील आणि केंद्र संचालकसुद्धा दुसरंच पाठवल्या जाईल. आणि ही जी रचना आहे ही प्रत्येक पेपरच्या वेळी बदलणार आहे. आपल्याला कोणती शाळा राहील किंवा कोणतं सेंटर राहील याची कोणतीही पूर्वकल्पना असणार नाही. हे सगळं वेळेवर होणार आहे. आम्ही विद्यार्थ्यांना हेच सांगितलं की मग आता तुमची जबाबदारी किती वाढली आहे, कारण 20 मार्क त्यांना तर आम्ही तसे देतोच, प्रॅक्टिकलचे किंवा तोंडीचे. त्यांना फक्त पासिंगसाठी जास्तीत जास्त 30 मार्क घेणे आहे आणि प्रत्येक विषय शिक्षकाने सुद्धा त्यांच्यावर भरपूर मेहनत घेतली आहे. आणि त्या सप्ताहामध्ये त्यांना वेळोवेळी सांगितलं आहे की तुम्हाला पास होण्यासाठी सोप्या रीतीने कोणता अभ्यास करता येईल किंवा कशा प्रकारे तुम्ही पेपर सोडवला पाहिजे. आणि विद्यार्थ्यांना हे पटलं, पण अभ्यास करणे गरजेचे आहे. आजही त्यांच्याकडे जर पाहिलं तर 2 ते 3 आठवडे आहे, याच्यामध्ये ते बरंच काही करू शकतात. ती जी शपथ आहे जी विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे
त्याच्यामध्ये आलेलं आहे की मी प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करेन आणि 5 वर्षाच्या जरी प्रश्नपत्रिका त्यांनी बघितल्या तरी ते पास होऊ शकतात. आता सर्वस्वी पास होण्याची जबाबदारी ही विद्यार्थ्यांची आहे. आता या पत्रकाला विरोध होत आहे. बऱ्याच संघटना याला विरोध करत आहे की शाळेचं नियोजन अशामुळे ढासळेल, बाकीचे वर्ग होणार नाही. पण अजून त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. शासनाचं पत्रक जे आहे ते तसंच आहे, म्हणजे अजून त्यामध्ये बदल नाही. आणि हे होईल की नाही हे आपण सांगू शकत नाही. मग आता त्यामध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय आता मेहनत घेणे गरजेचे आहे आणि पालकांनी सुद्धा आपल्या मुलांकडे अभ्यासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे की कसा आपला पाल्य चांगल्या रीतीने पेपर सोडवू शकेल. आता यामध्ये फक्त या पत्रकामध्ये ह्या झाल्या अभ्यासाच्या सूचना. त्यानंतर कोणताही गैरप्रकार जर आढळला तर 6 महिने किंवा त्याचं गांभीर्य पाहून 1 वर्षाचं रस्टिकेशन आहे. मग तो विद्यार्थी 1 वर्ष पेपर देऊ शकणार नाही. तसंच त्यांच्या आरोग्याची काळजी घरच्यांनी पालकांनी कशी घ्यायची आहे, त्यांच्या तब्येती बिघडू द्यायच्या नाही, त्यांना मानसिकरित्या स्वस्थ ठेवणे गरजेचे आहे, हे सुद्धा त्यामध्ये दिलं आहे. तर या प्रकारे कॉपीमुक्त अभियान याद्वारे शासनाने जो GR काढला आहे तो आपण सगळ्यांनी गांभीर्याने घेणे गरजेचे आहे, तरच आपला निकाल चांगला लागू शकेल. तर पुनश्च मी सर्व विद्यार्थ्यांना सांगते की तुम्ही अभ्यासाकडे पूर्णपणे लक्ष द्या आणि हे पालकांनासुद्धा आहे एक मार्गदर्शक सूचना त्यामध्ये पालकांसाठी सुद्धा आहे की त्यांनी सुद्धा आपल्या पाल्याकडे परिपूर्ण लक्ष द्यावे, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी त्यांचे पाल्य पास होतील. धन्यवाद. एवढे बोलते आणि थांबते. धन्यवाद मॅडम. अतिशय सुंदर अशी माहिती आणि शासनाचे आणि राज्य परीक्षा मंडळाचे दरवर्षी बदलणारे जे नियम आहेत त्या नियमांबाबत विद्यार्थी, शिक्षक आणि पालक या तीनही वर्गाला या नवीन नियमानुसार आपल्याला पुढील कार्यवाही करावी लागणार आहेत आणि त्या संदर्भात विद्यार्थ्यांना कॉफीमुक्त अभियान राबवत असताना कॉफीमुक्त व भयमुक्त वातावरणामध्ये परीक्षा देता यावी या संदर्भात मॅडमने या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं, त्याबद्दल धन्यवाद. यानंतर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2.0 अंतर्गत मृद व जलसंधारण व संवर्धनाची शपथ या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे आणि ही शपथ आपल्याला देणार आहेत माननीय श्री बंडूभाऊ भगत. मी ही शपथ घेतो की मी माझ्या शेतामध्ये व गावामध्ये मृद व जलसंधारण आणि संवर्धन करीन आणि लोकांनाही जागृत करेन. मी माझ्या गावामध्ये वॉटरशेड विकास कामामध्ये सहकार्य करेल. मी माझ्या गावामध्ये चर खोदणे, पाझर तलाव, चेक डॅम, बंधारे, शेततळी बांधण्यासाठी सहकार्य करेल. मी माझ्या शेतामध्ये व पाणलोट क्षेत्रामध्ये जमिनीची धूप थांबविण्यासाठी वृक्षारोपण आणि बांध बंदिस्ती करेन. मी माझ्या जवळपासच्या नदी, तलाव, नाले, जलसंधारण रचना आणि विहिरी यासारख्या जलस्रोतांची स्वच्छता व दुरुस्ती करण्यासाठी मदत करेन. मी माझ्या शेतामध्ये आणि घरामध्ये पावसाचे पाणी साठविणे व भूजल पातळी वाढविण्यासाठीच्या व्यवस्थांचा उपयोग करेल. मी हवामान अनुकूल शेती
सिंचनाची प्रगत साधने याचा उपयोग करून लोकांना सुद्धा त्यासाठी प्रोत्साहित करेल. एक साथ सिट डाऊन. आपल्या श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या नावाने या ठिकाणी आपल्या शाळेचे संगणक शिक्षक श्री चपटे सर यांनी एक वेबसाईट सुरू केलेली आहे आणि त्या वेबसाईट संदर्भात तुम्हाला या ठिकाणी ते माहिती देतील. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आराध्य दैवत डॉक्टर भाऊसाहेब देशमुख, सत्य आणि अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, विचारपीठावर उपस्थित प्रमुख अतिथी, गावातील सर्व मान्यवर आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण आपल्या शाळेची एक ब्लॉग तयार करत आहे आणि ब्लॉग हा वेबसाईटचाच एक प्रकार आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर आपण आपल्या शाळेची वेबसाईट आजपासून सुरू करत आहे. तर या वेबसाईटचं नाव काय? जर तुम्ही गूगलवर आपल्या शाळेचं नाव टाकलं तर आपल्या शाळेची वेबसाईट येऊन, जर तुम्हाला वेबसाईटचं नावच टाकायचं असेल तर लक्षात ठेवा नाव सर्वांनी, SSH वनोजा. माहिती आहे ना, SSH म्हणजे काय, श्री शिवाजी हायस्कूल वनोजा .blogspot blogspot.com. हे जर तुम्ही गूगलवर टाकलं किंवा कोणत्याही क्रोमवर टाकलं तर आपल्या शाळेची वेबसाईट येऊन जाईल. आता ही वेबसाईट आपल्यासाठी कामाची काय, तर ही वेबसाईट सर्व पालकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून आपण काय काय करू शकतो, तर सर्वप्रथम सर्व शिक्षकांसाठी काय उपयोगी आहे, तर आपल्याला या वेबसाईटवर आपल्या शाळेविषयी माहिती मिळणार आहे. विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना असतात, त्या शिक्षकांना राबवाव्या लागतात. मग त्यामध्ये तुम्हाला UDICE पोर्टल असेल, स्टुडंट पोर्टल, MDM पोर्टल, विद्यांजली पोर्टल, स्वच्छता मॉनिटर, हरित सेना, संच मान्यता, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, शालार्थ ID, महाDBT ज्यामधून तुमचे शिष्यवृत्तीचे फॉर्म भरले जातात. त्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे आणि विविध प्रकारचे शासन निर्णय, त्याचबरोबर वाशिम जिल्ह्याविषयीची माहिती या वेबसाईटवर तुम्हाला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जी एक नवीन पोर्टल तयार करण्यात आलेलं आहे, आपले सरकार, यामध्ये विविध प्रकारच्या सर्व व्यक्तींसाठी असलेल्या योजना तुम्हाला या वेबसाईटवर मिळून जातील. आता हे झालं सर्व शिक्षकांसाठी, सर्व व्यक्तींसाठी. तुमच्या विद्यार्थ्यांसाठी काय आहे यामध्ये, तर या वेबसाईटवर गेल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी इम्प्रूव्ह युअर स्पीकिंग हे एक पोर्टल आहे. यामध्ये तुम्ही तुमची इंग्रजी भाषा सुधारण्यासाठी, इंग्रजी अधिक चांगल्या प्रकारे बोलता येण्यासाठी तुम्हाला एक सुंदर अशा प्रकारचे ॲप दिलेले. त्याचबरोबर इंग्लिश टू मराठी आणि मराठी टू इंग्लिश अशा प्रकारची डिक्शनरीसुद्धा तुम्हाला या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यानंतर एज कॅल्क्युलेटर, जर माझं वय आज किती आहे हे मला काढायचं असेल तर थोडंसं कागदावर काढायला आपल्याला अवघड जाते. त्यामध्ये तुम्ही आजची तारीख निवडायची, तुमचं जन्मतारीख निवडायची, लगेच एका सेकंदामध्ये तुम्हाला तुमचं वय कळून जाईल. आपण शाळेमध्ये दररोज परिपाठ घेतो ना, मग या परिपाठासाठी तुम्हाला काय करावं लागते, वर्तमानपत्र शोधावं लागते, विविध प्रकारची माहिती शोधावी लागते, शिक्षकांना मागावी लागते, पालकांना म्हणावी लागते, नेटवर सर्च करावं लागते. कुठेही जाण्याचं काम नाही, आपल्या शाळेच्या वेबसाईटवर यायचं, त्यामध्ये एक तुम्हाला पोर्टल दिलेलं आहे आजचा परिपाठ, यामध्ये तुम्हाला सर्व आजचा परिपाठ मिळून जाईल. या पोर्टलवर तुम्हाला 1 ते 12ची, लक्ष सर्वांचं माझ्याकडे, वर्ग 1 ते 12ची सेमी इंग्रजी असो, मराठी असो किंवा इतर पुस्तके ही सर्व PDF स्वरूपामध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर इयत्ता 5वी आणि 8वीची जे नवोदय परीक्षा असेल, स्कॉलरशिप परीक्षा असेल, NMS परीक्षा असेल, या संदर्भात सर्व प्रकारच्या प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत. या वेबसाईटवर अजून काय, तर इंग्रजी, मराठी आणि हिंदी भाषेमध्ये असणारे सर्व वृत्तपत्र तुम्हाला या वेबसाईटवर वाचायला मिळेल. त्याचबरोबर शिक्षणाशी संबंधित असणारे शिक्षण संक्रमण, मागचे कोणतेही शिक्षण संक्रमण, चालू शिक्षण संक्रमण तुम्हाला या ठिकाणी वाचायला मिळेल. त्याचबरोबर वाशिम जिल्ह्यामध्ये विविध प्रकारच्या घटना दररोज घडत असतात आणि या घटना आपल्याला कधी वाचायला किंवा पाहायला मिळतात, तर दुसऱ्या दिवशी. तर या वेबसाईटवर एक पोर्टल आहे
वाशिम जिल्हा आजची बातमी यामध्ये वाशिम जिल्ह्याचे आजचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचबरोबर या वेबसाईटवर अजून एक पोर्टल येते म्हणजे रेडिओ. या रेडिओ पोर्टलच्या माध्यमातून जगामधलं कोणतंही स्टेशन तुम्ही तुमच्या मोबाईलवर ऐकू शकता. म्हणजे त्या रेडिओ तुमच्यासमोर त्या ठिकाणी चालू होईल. त्याचबरोबर या वेबसाईटवर अजून काय तर इंग्रजी, मराठी आणि हिंदी भाषेमध्ये तुम्हाला कथा दिलेल्या आहेत. त्याचबरोबर मराठी ऑडिओ स्टोरी माहिती ना सर्वांना, ही सुद्धा तुम्हाला या ठिकाणी वेबसाईटवर पाहायला मिळेल. आणि त्याचबरोबर अजून एक पोर्टल आहे ते म्हणजे ओळख महापुरुषांची. यामध्ये आपण आपल्या शाळेमध्ये विविध महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी, राष्ट्रीय सण साजरे करत असतो. याबद्दल माहिती तुम्हाला अगोदरच आपण भाषणाची तयारी करतो ना, तर ही सर्व माहिती तुम्हाला या शाळेच्या वेबसाईटवर मिळणार आहे. त्याचबरोबर आपल्या शाळेचं जे यूट्यूब चॅनल आहे या चॅनल संदर्भाचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला या ठिकाणी आपल्या या वेबसाईटवर पाहायला मिळेल. आणि त्याचबरोबर भविष्य काळामध्ये तुम्हाला इयत्ता आणि 10वी आणि 12वीचे निकालसुद्धा या शाळेच्या वेबसाईटवर तुम्हाला पाहता येणार आहे. अशी सर्व शाळेची वेबसाईट आणि पुढच्या कालखंडामध्ये अजून आपण यामध्ये दुरुस्ती करणार आहे, सुधारणा करणार आहे, नवीन नवीन पोर्टल यामध्ये ॲड करणार आहे. तर ही शाळेची वेबसाईट तयार करण्यासाठी आपल्या शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री SP नारळे सर, त्याचबरोबर सर्व शिक्षकांचं सहकार्य या ठिकाणी लाभलेलं आहे. तर आपल्या शाळेचे विशेष निमंत्रित आदरणीय गंगादीपभाऊ राऊत यांना मी विनंती करतो की त्यांनी आज आपल्या या शाळेच्या वेबसाईटचं उद्घाटन झालं असं जाहीर करावं. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता अहिल्यादेवी या थोर महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो. विचारमंचावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष नारळीकर सर, प्रमुख पाहुणे डॉक्टर श्रीरामजी मुखमाले आणि उपस्थित सर्व मान्यवर, पालकवर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो, आज 76वा प्रजासत्ताक दिन या निमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो. सरांनी सांगितलं की बोर्डाचा अभ्यासक्रम हा दरवर्षीच येत असतो, परंतु एक चांगलं वाटलं त्याच्यात त्यांनी एक बोलता विषय सांगितला. बोर्डानं विचार केला की कुठंतरी पालकांची जबाबदारी वाढली. महत्त्वाचा विषय. काय करतो, शाळा शिकताना बऱ्याच वेळा शिक्षकांना हे केलं पाहिजे, शिक्षकांनी ते केलं पाहिजे, परंतु पालक म्हणून मी काय केलं पाहिजे हे मी सोयीस्कर विसरतो. पालक सभा दरवेळेस याचा फार चांगला प्रयत्न असते की ते पालक सभा आयोजित करतात की ज्याच्यामधून पालकांचे काही प्रश्न असतील ते आपल्याला समजल्या पाहिजे, काही अडीअडी अडचणी समजल्या पाहिजे. आणि मी प्रत्येक पालक सभेला हजर असतो. विद्यार्थी संख्या 500 ते 550 आपल्या शाळेची संख्या आहे, परंतु दुर्दैवानं पालक सभेत पालक 15 ते 20, 25 याच्यापेक्षा काही जास्त संख्या नाही. तुम्ही देशाचे भविष्य आहात, परंतु तुम्हाला घडवण्याची जबाबदारी केवळ शिक्षकाचीच आहे असं मला वाटत नाही. यासाठी प्रत्येक पालकांनी जागरूक व्हायला पाहिजे, कारण आपल्या अपेक्षा शिक्षकाकडून फार वाढल्या. शाळा कुठं कमी पडत नाही. शाळा आपल्या शिवाजी शिक्षण संस्थेचं मागेही झालं तर त्या सर्व संस्थेमधून आपली शाळा प्रथम पुरस्कार प्राप्त केला आपल्या शाळेंनी. त्याच्यानंतर तालुका स्तरावर स्पर्धा झाली, त्यामध्येही आपल्या शाळेचा द्वितीय क्रमांक आला. शेपटे सरांचं विशेष अभिनंदन करेल सर्वांच्या वतीनं की काही ना काही चांगल्या कल्पना त्यांच्या डोक्यातून निघत असतात. त्यासाठी त्यांचंही अभिनंदन. क्रीडा विभागात बोलायचं झाल्यास देशमुख सर ज्यांच्याकडे क्रीडा विभागाचा आपला भार आहे, त्याच्यामध्ये साक्षी गायकवाड म्हणून विद्यार्थिनी होती. क्रीडा विभागामध्ये तिनं आपल्या विभागातून जाऊन राज्याचं नेतृत्व केलं. आपल्या शाळेची विद्यार्थिनी होती, ही आपल्यासाठी गौरवाची बाब आहे. याचा अर्थ आपले शिक्षक विद्यार्थ्याप्रती त्यांना तळमळ आहे, पण कुठंतरी पालक म्हणून आपण कमी पडतो.
आता या प्रसंगी काही पालक उपस्थित आहेत, त्यांना माझी नम्र विनंती असेल की केवळ असं होत नाही तसं होत नाहीत, शिकवत नाहीत, विद्यार्थी असं आहे तसं आहे, असं काही केल्यापेक्षा पालक सभा त्याच्याचसाठी असते. तर आपण सर्वांनी इथे येऊन त्याच्यासाठी आपला वेळ दिला पाहिजे. आता माझी मुलगी अमरावतीला असते, आम्हाला माहीत आहे की समजा कमीत कमी 1000-2000चा खर्च येते, पण तरी आम्ही होतापर्यंत 100% नाही पण 99% पालक सभेला जाण्याचा प्रयत्न करतो. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की कुठंतरी विद्यार्थ्याप्रती आपण जागरूक असलं पाहिजे. शिक्षकाची जरी जबाबदारी असली तरी आपल्या पुढाचा दिवा आहे, आपलं भविष्य आहे. या नात्यानं प्रत्येक पालकांनी विचार करायला पाहिजे. एवढं बोलतो आणि सरनी जी वेबसाईट निर्माण केली त्याचं रीतसर उद्घाटन झालं असं जाहीर करतो. धन्यवाद भाऊ. विद्यार्थी मित्रांनो, आताच आपल्या स्थानिक शाळा समितीचे विशेष निमंत्रित श्री गंगाधीभाऊ राऊत यांच्या हस्ते आपल्या शाळेच्या वेबसाईटचं उद्घाटन या ठिकाणी त्यांनी जाहीर केलं झालं. असं ज्ञानभंडाराचं खूप मोठा असा सागर या वेबसाईटमध्ये तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे आणि त्याचे निर्माते श्री चपटे सर त्यांनी तुमच्यासाठी ही सगळी सुविधा उपलब्ध करून दिली, ज्ञानाचं भांडार उपलब्ध करून दिलं वेबसाईटवर. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन म्हणून आपण 3 क्लॅप गो एक वेळेस आपण त्यांचं टाळ्या वाजवून अभिनंदन करूया. यानंतर शासनाच्या परिपत्रकानुसार आपल्याला आपल्या शाळेमध्ये ज्या काही विविध उपक्रम राबवण्याचं शासनाने निर्देशित केलं आहे त्याप्रमाणे सर्वप्रथम आजच्या 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त या ठिकाणी आपलं वक्तृत्व व्यक्त करण्यासाठी काही मुलं या ठिकाणी येणार आहेत. तेव्हा वक्तृत्व स्पर्धेचे प्रमुख श्री डोफेकर सर यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, शिक्षण महर्षी भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो. आदरणीय व्यासपीठ तसेच गावातील सर्वच प्रतिष्ठित नागरिक, माझे सर्व सहकारी शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि उपस्थित माझे बाल विद्यार्थी बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम मी 76व्या प्रजासत्ताक दिनांचे इथे उपस्थित सर्वांनाच शुभेच्छा देतो आणि संपूर्ण जगामध्ये आपला हा जो झेंडा फडकतो त्याला मी वंदन करतो. विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण विश्वामध्ये आपला भारतीय समाज हा उत्सवप्रिय समाज म्हणून ओळखला जातो. प्रत्येक समाज हा आपापला उत्सव हा वर्षभर साजरा करत असतोच. त्यापैकीच आपला एक जे सर्व नागरिक सण साजरा करतात तो म्हणजे आपला हा आजचा प्रजासत्ताक दिन. तर या प्रजासत्ताक दिनानिमित्त तुमच्यासमोर आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी येणार आहेत वर्ग 7अ चा विद्यार्थी सोयम मिलिंद भगत. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज, वाघाच्या जबड्यात हात घालून त्याचे दात मोजणारे श्री संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आपल्या स्वातंत्र्यासाठी या स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात आपल्या प्राणाची आहुती वाहिलेले आणि तेच स्वातंत्र्य अबाधित टिकवून राहावे म्हणून आजही आपल्या सीमेवर आपल्या डोळ्यात तेल घालून भारतीयाचे रक्षण करणारे भारतीय सैनिक यांना त्रिवार अभिवादन करतो. विचारमंचावर उपस्थित सर्व मान्यवर, माझे शिक्षक वृंद व सर्व विद्यार्थी बंधू भगिनींनो, सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. गरज उठेगा गगन सारा, समुंदर छोड़े अपना किनारा. गरज उठेगा गगन सारा, समुंदर छोड़े अपना किनारा. हिल जाएगा जहान सारा जब गूंजे जय हिंद का नारा, जब गूंजे जय हिंद का नारा. 1857 रोजी चालू झालेला स्वातंत्र्य संग्राम 15 ऑगस्ट 1947 रोजी संपला. त्या दिवशी भारत ब्रिटिशांच्या गुलामीतून स्वतंत्र झाला. पण भारतातील धर्मभेद, पंथभेद, जातीभेदापासून नाही. यावर अनेक नेत्यांनी, समाजसुधारकांनी कार्य केले. भारताला अधिक सक्षम, अधिक सुदृढ बनवण्यासाठी
लोकशाही अबाधित राहावी यासाठी 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान अंमलात आले. भारताची एक विशेषता म्हणजे अनेकतेत एकता. म्हणूनच म्हणावेसे वाटते, मैं वही भारत से आता हूँ जहाँ अनेकता में एकता देखकर दुनिया वाले चौंक जाते हैं. मेरा देश 9 धर्म और 3000 जातियों में बटा है, फिर भी एक तिरंगे को सर झुकाते और एक साथ जनगण मन गाते हैं. जय हिंद, जय भारत, भारत माता की जय. सुंदर असं आपलं मनोगत येथे व्यक्त केलेलं आहे सोयम याने. यासाठी 3 क्लॅप्स गो. यानंतर वर्ग 7 अ चा विद्यार्थी स्वरूप अमोल सोनवणे आपल्यासमोर मनोगत व्यक्त करेल. महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख, राजमाता जिजाऊ, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे सावित्रीबाई फुले या सर्व महान पुरुषांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव स्वरूप आहे. आज आपण येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्याकरिता जमलो आहोत. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. सन 1849 मध्ये भारताचे संविधान अंमलात आले आणि या भारतीय संविधान आपल्याला मूलभूत हक्क व अधिकार दिले आहेत. भारत हा विविधतेत एकता असलेला देश आहे, आगळा वेगळा. जाता जाता म्हणावेसे वाटते की झल्ल्याच्या स्वातंत्र्यवीरांनी आपल्या निधड्या छातीवर गोड्या, झल्ल्याच्या स्वातंत्र्यवीरांनी गोड्या आपल्या निधड्या छातीवर, म्हणूनच तर उभे आहोत आपण आज या मातीवर, या मातीवर. धन्यवाद. 7 अ चा विद्यार्थी स्वरूप याने आपलं इथे मनोगत व्यक्त केलेलं आहे. त्याच्यासाठी 3 क्लॅप्स गो. सोहिम मिलिंद भगत यांनी जे आपले इथे मनोगत व्यक्त केले त्याबद्दल आपले श्री काकाश्री यांच्याकडून त्याला 50 रुपयाचं बक्षीस मिळालं आहे. तर आपले काका त्यांना बक्षीस देतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर पुढील कार्यक्रम गीतगायन स्पर्धा. या गीतगायन स्पर्धेचे प्रमुख श्री सांगळे सर यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो. गीत गाण्यासाठी स्वरूप अमोल सोलोने. तलवारों पे सलवार दिए, अंगारों में जिस्म जलाया है, तब जाके कही हमने सर पे ये केसरी रंग सजाया है. ए मेरी ज़मी अफसोस नहीं जो तेरे लिए सौ दर्द से महबूज रहे, तेरी आन सदा चाहे जान मेरी ये रहे न रहे. ए माई ए मेरी ज़मी महबूब मेरी, मेरी नस नस में तेरा इश्क बहे, फीका ना पड़े कभी रंग तेरा जिस मुंह से निकल के खून कहे. तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू. तेरी नदियों में बह जावा, तेरे खेतों में लहरावा, इतनी सी है दिल की आरज़ू. थँक्यू. यानंतर वैशाली शरद चव्हाण इथे येऊन आपलं गीत सादर करेल. सर्वप्रथम रयतेचे राजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज तसेच शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांना मी विनम्र अभिवादन करून माझ्या गीताला सुरुवात करते. मेरा मुल्क मेरा देश मेरा ये वतन, शांति का उन्नति का प्यार का चमन. मेरा मुल्क मेरा देश मेरा ये वतन, शांति का उन्नति का प्यार का चमन. इसके वास्ते निसार है मेरा तन मेरा मन. ए वतन ए वतन ए वतन,
जान मन जान मन जान मन। इसकी मिट्टी से बने हैं तेरे मेरे ये बदन, इसकी धरती तेरे मेरे वास्ते गगन। इसने ही सिखाया हमको जीने का चलन, जीने का चलन, जीने का चलन। इसके वास्ते निसार है मेरा तन मेरा मन। ए वतन ए वतन ए वतन, जान मन जान मन जान मन। मेरा मुल्क मेरा देश मेरा ये वतन, शांति का उन्नति का प्यार का चमन। अपने इस वतन को स्वर्ग हम बनाएंगे, कोना कोना अपने देश का सजाएंगे। जश्न होगा जिंदगी का, होंगे सब मगन, होंगे सब मगन, होंगे सब मगन। ए वतन ए वतन ए वतन, जान मन जान मन जान मन। मेरा मुल्क मेरा देश मेरा ये वतन, शांति का उन्नति का प्यार का चमन, शांति का उन्नति का प्यार का चमन। थँक्यू। विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सुंदर असं गाणं गायलेलं आहे। या गाण्यातून आपल्या भारतामध्ये विविध जाती पंथाचे लोक राहतात, म्हणूनच आपण भारताला विविधतेची एकता असं म्हणतो आहे। यानंतर वर्ग 10 ब ची विद्यार्थिनी कुमारी कल्पना विठ्ठल धंदरे इथे येऊन आपलं गीत सादर करेल। अंबर में जब लहराए तो सबकी मन को भाए, अंबर में जब लहराए तो सबकी मन को भाए। जो बिछड़ गए हैं हमसे हमें उनकी याद दिलाए। तिरंगाए जान से प्यारा है, ए ईमान हमारा है। तिरंगाए जान से प्यारा है, ए ईमान हमारा है। केसरिया रंग है ऊपर और नीचे हरा है, गोल चक्र जो बीच में तिली से ओ बना है। बलिदान शांति खुशहाली का एहसास दिला है, हम बड़े हमेशा आगे ए उन्नति राह दिखाए। तिरंगाए जान से प्यारा है, ए ईमान हमारा है। इस झंडे के लिए वीरों ने अपनी जान गंवाई, तब जाके कई हमने आज़ादी है पाई। कुर्बान हुए सरहद पे ओ याद रहे कुर्बानी, हम झुकने नहीं देंगे है भारत की निशानी। तिरंगाए जान से प्यारा है, ए ईमान हमारा है। तिरंगाए जान से प्यारा है, ए ईमान हमारा है। थँक्यू। खूपच छान। या गाण्यातून तिरंगा हा आपल्या भारताचा आन बान शान आहे। या तिरंग्यामुळेच आपला भारत संपूर्ण अतिशय सुंदर दिसत आहे। आणि या दिवशी आपले जे राष्ट्रीय सण आहेत 15 ऑगस्ट 26 जानेवारी, या राष्ट्रीय सणाच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या अंगी देशभक्ती राष्ट्रभक्ती जाणण्याची ही आपल्याला एक संधी आहे। यानंतर प्रिया मनोज गायकवाड। सारे जग से प्यारा है भारत देश हमारा है, सारे जग से प्यारा है भारत देश हमारा है। हमने यहाँ पे जन्म लिया मरना यही गवारा है, दिलो जान इसी पे कुर्बान की है। देश के लिए ही सबने जान दी है, देश के लिए ही सबने जान दी है, देश के लिए ही सबने जान
आज़ादी हमें आंसू आँखों से बहने लगा था, जब मिली थी आज़ादी हमें आंसू आँखों से बहने लगा था। मुल्क चारों तरफ है मेरा खुशबू से महकने लगा था। सभी वीरों ने मिलकर ये नया भारत बनाया था, तिरंगा हाथ में लेकर खुशी के गीत गाया था। मुल्क को नई पहचान दी है, देश के लिए ही सबने जान 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 दी है। याद उनको भी कर लो जरा जो लुटा के जवानी गए थे, याद उनको भी कर लो जरा जो लुटा के जवानी गए थे। ओ हमारे लिए छोड़ कर ये तिरंगा निशानी गए थे, उन्हें तुम भूल नहीं जाना, कभी तुम याद कर लेना। ओ भारत के दीवाने थे, इसी पे जाल उठाते थे, दिलो जान इसी पे कुर्बान की है, देश के लिए ही सबने जान दी 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 है। सारे जग से प्यारा है भारत देश हमारा है, हमने यहीं पे जन्म लिया, मरना यही गवारा है, दिलो जान इसी पे कुर्बान की है, देश के लिए ही सबने जान दी 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 है। थँक यू। 50 रुपयाचं बक्षीस मिळाले. स्काउट गाईड क्लब गो. विद्यार्थी मित्रांनो, या देशासाठी सर्व स्तरातील लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, देश के लिए जान दी है. म्हणून आता हे स्वातंत्र्य आपल्याला आणि हे आपलं संविधान अबाधित आणि त्याचं संवर्धन करायचं आहे. त्याची जबाबदारी आपल्या सर्वांच्या हातात आहे. कारण आपण पंडित जवाहरलाल नेहरूंनी म्हटलेलं आहे की मुलं ही देवाघरची फुलं आहेत आणि यू आर पिलर ऑफ द नेशन. तुम्ही भविष्यातील भारताचे आधारस्तंभ आहेत आणि त्यासाठीच आपल्याला या शाळेच्या माध्यमातून, महाविद्यालयीन शिक्षणाच्या माध्यमातून उच्च शिक्षण घेऊन आपल्याला सुसंस्कृत बनायचं आहे आणि भारताला पुढे न्यायचं आहे. अतिशय सुंदर असा आणि सुरेख असा गोड आवाज या ठिकाणी आपल्या गोड आवाजामध्ये 4 मुलींनी आपली गीतं सादर केली. परंतु प्रियाचा जो आवाज आहे तो सगळ्यांच्या हृदयाला स्पर्श असा करून गेलेला आवाज आहे आणि तिच्या गीतामध्ये आपण बरेच वर्ष मागे गेलो की जे शेकडो वर्ष गुलामगिरीमध्ये आपण होतो, त्या शेकडो वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी ज्या महामानवाने, ज्या क्रांतिकारकाने यामध्ये आपला खारीचा वाटा टाकला, त्यामध्ये मग भगतसिंग आहेत, राजगुरू आहेत, सुखदेव आहेत, चंद्रशेखर आझाद आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत, बाबू गेनू आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, महात्मा गांधी आहेत, लाला लजपतराय आहेत, बिपिनचंद्र पाल आहेत, अशा अनेक व्यक्तींनी आपल्या परीने देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या
प्राणाची आहुती दिली हेच या तिच्या गीतातून या ठिकाणी तिने व्यक्त केलं. यानंतर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख जयंती उत्सव आपण साजरा करतो आणि तो कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये झाला, परंतु भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झाल्यामुळे दुखवटा जाहीर झाला आणि त्यामुळे पुढील 2 दिवसाचे कार्यक्रम रद्द झाले आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचे झालेले जे कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमाचं बक्षीस वितरण व प्रमाणपत्र वाटप होऊ शकलं नाही. आणि म्हणून या ठिकाणी आता तुम्हाला त्या कार्यक्रमामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी प्रावीण्य मिळवलं, प्रथम द्वितीय क्रमांक मिळवला, त्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रमाणपत्रासह पारितोषिकसुद्धा मिळणार आहे. तर यासाठी प्रमाणपत्र वितरणासाठी मी श्री अवचा सर यांना या ठिकाणी आमंत्रित करतो. सर्व मान्यवरांना व विद्यार्थी मित्र व माझे सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि जयंती उत्सव डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख 2024 या जयंती उत्सवामध्ये जे आपण मैदानी खेळ घेतले होते त्या सर्व मैदानी खेळांचे प्रमाणपत्र हा शेवटचा कार्यक्रम होता, समारोपीय कार्यक्रम. तो समारोपीय कार्यक्रम डॉक्टर मनमोहन सिंग आपल्या देशाचे अर्थतज्ञ तथा जगविख्याते पंतप्रधान यांचं अकाली निधन झाल्यामुळं हा सर्व कार्यक्रम शासनाच्या परवानगीनुसार तसंच संस्थेच्या परवानगीनुसार हा पोस्टपोन केला झाला आणि तो माननीय प्रभारी मुख्याध्यापक SP नारायण सर यांच्या सूचनेनुसार तो प्रमाणपत्र हे आज देण्यात यावे. त्यामुळं हा कार्यक्रम आपण आज घेत आहे. सर्वप्रथम जे खेळ आपण घेतलेले आहेत त्याच्यामध्ये पहिली स्पर्धा आहे रांगोळी स्पर्धा. यामध्ये 5 ते 7 गट आहे. 5 ते 7 गटामध्ये प्रथम पारितोषिक घेणारे ईश्वरी सतीश राऊत, रांगोळी स्पर्धा 5 ते 7. द्वितीय क्रमांक आहे श्रेया योगेश कोरणे, वर्ग 5वा ब. ते 10. याच्यामध्ये प्रथम पारितोषिक आहे कोमल सोपान जाधव, द्वितीय क्रमांक आहे सुवर्णा प्रेमनाथ इंगळे, वर्ग 10वा अ. साक्षी गजानन कुरवाडे, 10वा अ. चित्रकला स्पर्धा आपण याला प्रथम पारितोषिक आहे पूजा सुनील झोंबाडे, 5वा. द्वितीय क्रमांक आहे कोमल प्रवीण जाधव, चित्रकला स्पर्धा गट 8 ते 10. सुजाता सुखदेव काळे, वर्ग 9वा ब, प्रथम पारितोषिक. पारितोषिक आहे आरती सुनील झोंबाडे. आता आहे गीत गायन स्पर्धा. गीत गायन स्पर्धेमध्ये गट 5 ते 7. प्रथम पारितोषिक आहे स्वरूप अमोल सोनोने, द्वितीय पारितोषिक जात आहे शिवम जगन्नाथ वैरागड, वर्ग 7वा ब. गीत गायन स्पर्धा गट 8 ते 10. प्रथम पारितोषिक जात आहे आरती संतोष गायकवाड, वर्ग 9वा ब. द्वितीय पारितोषिक आहे नेहा प्रदीप राऊत, वर्ग 9वा अ.
जयंती उत्सव 2024 यामध्ये आपण बऱ्याच स्पर्धा घेतलेल्या आहेत. विज्ञान स्पर्धेचे असेल, चित्रकला स्पर्धा असेल, कबड्डी आहे, सांघिक खेळ पण घेतलेले आहेत. सर्व मुलांनी उत्स्फूर्त त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. कार्यक्रमाला फार उशीर होते, प्रमाणपत्र भरपूर आहे आणि आपण घेतलेले इव्हेंटसुद्धा भरपूर आहे. त्याच्यामुळं हा पारंपरिक स्वरूपाचा आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे. बाकीचे प्रमाणपत्र मुख्याध्यापकाच्या सूचनेनुसार नंतर देण्यात येते. महाराष्ट्र स्टेट बोर्ड आर्ट ऑफ एज्युकेशन मुंबई ड्रॉविंग ग्रेड एक्झामिनेशन ही जी परीक्षा झाली 17 सप्टेंबरला, या 17 सप्टेंबरमध्ये आरती सुनील धुमाडे ही विद्यार्थिनी A ग्रेडमधून पास झालेली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी तिचं प्री क्लॅप करून स्वागत करावं. अभिनंदन. आरती सुनील धोंबाडे चित्रकला स्पर्धेमध्ये तिला A ग्रेड म्हणून सन्मानित केलेलं आहे. मी आजच्या आपल्या शाळेचे विशेष निमंत्रित गंगादीप भाऊ राऊत यांना अशी विनंती करतो की तिला हे पारितोषिक देऊन स्पर्धा आहे संगीत खुर्ची. आपण वर्ग 8 ते 10 मध्ये जे प्रथम पारितोषिक मिळालं आहे वैशाली शरद चव्हाण, हे तिचे वडील तिला प्रमाणपत्र देऊन तिचं स्वागत करतील व अभिनंदन करतील असं त्यांना विनंती करतो. वर्ग 12वा रनिंग या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक जय शरद चव्हाण. रनिंग या स्पर्धेमध्ये वर्ग 12वामधून द्वितीय पारितोषिक आहे धीरज हरिश्चंद्र राठोड.